पुढच्या महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना 7 तारखेला पगार मिळणार. प्रताप सरनाईकांनी घेतली वित्त विभाग सचिवांची भेट. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. पुण्यातील गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात तिसरा अहवाल सादर. आता तीनही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार. मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी, माणुसकीला कलंक असलेले कुटुंब, विजय वडेट्टीवारांची टीका. तर कोणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये, अजित पवारांनी सुनावलं. प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका. जामिनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोरटकर विमानाने मुंबईकडे रवाना. थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार. थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणाची पहिली शाळा काढली, तर महात्मा फुलेंनी त्याचं अनुकरण केलं. खासदार उदयनराजेंचं मोठं विधान. विडेवाड्याचं काम लवकरात लवकर सुरू करा, त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू नका, छगन भुजबळांचा इशारा. आदित्य ठाकरेंचा मुंबईतील विविध प्रश्नांवरून सरकारवर निशाणा. टँकर असोसिएशनचा संप. रस्त्यांच्या कामामुळे मुंबईकर त्रस्त. 48 तासांचा अल्टिमेटम. तहवूरला भारतात आणल्याबद्दल मोदींचे आभार. आता मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल, तर जेव्हाही गरज पडेल तेव्हा मुंबई पोलीस एनआयला तहवूरला भारतात आणल्याबद्दल मोदींचे आभार. आता मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल, तर जेव्हाही गरज पडेल तेव्हा मुंबई पोलीस एनआयला तपासात सहकार्य करतील. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहवूर राणाला एनआय कोठडी. हल्ल्यामागील कटाबाबत होणार कसून चौकशी. सीन रिक्रिएट करण्यासाठी देशाच्या विविध भागात राणाला नेण्याची शक्यता. महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा. तर राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सोन्याच्या दराचा रेकॉर्ड ब्रेक. प्रतितोळा सोनं पोहोचलं 96,000 तर चांदीचे भाव वधारले. चाळीसगावातल्या नागद रोड परिसरातील मिरची बाजाराला मोठी आग. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न. सुदैवाने जीवितहानी नाही.